हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपल्या एच सेटच्या पेपर 1च्या दृष्टिकोनातून आपण आता काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथे अभ्यासणार आहोत. याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी उपयोग होईल, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. आणि इथे आता मी काही टॉपिक वाईज नाही घेते, जस्ट एक रॅन्डम तुमच्यासाठी क्वेश्चनची सिरीज आणलेली आहे की जिच्या प्रॅक्टिसने आपल्याला एक्झाममध्ये नक्कीच हेल्प होईल. तर इथे क्वेश्चन नंबर 1 तुम्ही पाहू शकता. सिमॅन्टिक बॅरियर इज इन कम्युनिकेशन इज. तर संवादाच्या संदर्भात सिमॅन्टिक अडथळा म्हणजे काय असं इथे विचारलं आहे. तर इथे आधी हे समजून घ्या की सिमॅन्टिक बॅरियर काय असतं. तर बेसिकली जेव्हा अस्पष्ट शब्दांचा उपयोग होतो किंवा काहीतरी चुकीचं भाषांतर झालेलं असतं किंवा काही तांत्रिक शब्द किंवा काही आपल्या वेगवेगळ्या टेक्निकल शब्द आपण तिथे म्हणू शकतो किंवा लँग्वेजमध्ये काही डिफिकल्टी येते किंवा आपण काहीतरी वेगळं अर्थ वगैरे काढतो, तर अशा काइंडचं जे बॅरियर असतं त्याला आपण सिमॅन्टिक बॅरियर म्हणतो. आणि म्हणूनच इथे तुम्ही पाहू शकता यूज ऑफ टेक्नॉलॉजी म्हटलंय, यूज ऑफ टेक्निकल डिफिकल्ट लँग्वेज, लॅक ऑफ अटेन्शन अँड लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जिथे काही अस्पष्ट शब्द किंवा काही चुकीचं भाषांतर होतं किंवा काहीतरी टेक्निकल किंवा डिफिकल्ट लँग्वेज यूज केली जाते तर त्याला आपण सिमॅन्टिक बॅरियर असं म्हणत असतो. आणि त्यामुळेच ऑप्शन ए, तांत्रिक कठीण भाषेचा वापर, हे अगदी बरोबर आन्सर या क्वेश्चनचं इथे असणार आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन इथे पाहू शकता तुम्ही. द की पर्पज ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज. प्रभावी संवादाचा मुख्य उद्देश काय आहे असं आपल्याला इथे विचारलं आहे. ऑप्शन्स पाहू शकतो. अडथळे निर्माण करणे, गैरसमजाला खतपाणी घालणे, सकारात्मक बदल घडवून आणणे किंवा श्रोत्यांचा गोंधळ उडवणे. तर इथे आपण स्ट्रिक्टली एलिमिनेशन मेथड पण यूज करू शकतो की एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन झालेलं आहे, प्रभावी झालेलं आहे, म्हणजे ते कोणत्या निगेटिव्ह वे मध्ये नसणार आहे. तर अडथळे तर ते निर्माण नाही करणार किंवा कोणत्याही गैरसमजाला खतपाणी घालणे किंवा मिसअंडरस्टँडिंग निर्माण करणे म्हणजेच एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असंही नाहीये. त्यानंतर आहे सकारात्मक बदल घडवून आणणे, म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह चेंज. तर ऑफकोर्स हे असेल, कारण इथे आपण एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन पाहतोय, प्रभावी संवाद इथे होतोय, तर तो नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल. आणि त्यानंतर आहे श्रोत्यांचा गोंधळ उडवणे, तो ऑडियन्सला कन्फ्यूज करणे, हे पण एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा उद्देश नाहीये, म्हणून हे पण नाही येणार. आणि त्यामुळेच ऑप्शन नंबर सी, सकारात्मक बदल घडवून आणणे, हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचे इथे असणार आहे. तुम्ही पाहिलं, जस्ट एक पॉझिटिव्ह जे काही आन्सर होतं ते आपण पाहिलं. तर अशा प्रकारे काही इझी क्वेश्चन्स पण असतात की जे आपण आपल्याला ऑप्शन्स वरूनच लक्षात येतं की आपण ते कसं सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द एलिमेंट्स इन द कम्युनिकेशन सिस्टीम. संवाद प्रणालीतील घटकांचा योग्य क्रम ओळखा असं आपल्याला दिलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता दिलेला आहे स्पीच, स्पीकर, रिसीव्हर आणि इफेक्ट. तर यातून आता आपल्याला एक जो काही प्रॉपर कम्युनिकेशन सिस्टीमचा क्रम येईल ती सिक्वेन्स आपल्याला इथे आता करेक्ट ओळखायची आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आधी येईल आपलं स्पीकर, जो वक्ता आहे, बोलणारा आहे तो. त्यानंतर तो स्पीच देईल म्हणून हे सेकंड नंबरला येईल. देन येईल रिसिव्हर, प्राप्तकर्ता. आणि लास्टला येईल की त्याच्यावर जो इफेक्ट होतो ते ते आपण आधी आपल्या कम्युनिकेशनचं जे काही आपलं एक्सप्लेनेशनचं लेक्चर आहे त्यातही पाहिलं आहे. तर तुम्ही पाहू शकता बी फर्स्ट येणार आहे, तर इथे ए आणि सी मध्ये आहे. सेकंडला येणार आहे आपलं ए आणि थर्डला येणार आहे सी. तर ते आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिसतंय आणि म्हणूनच ऑप्शन ए हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचे इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. लक्षात घ्या, खालीलपैकी कोणते अशाब्दिक संवादाचे उदाहरण आहे. अशाब्दिक नॉन व्हर्बल म्हणजे जिथे शब्दांचा किंवा अक्षरांचा काही उपयोग नसणार आहे. तर फर्स्ट आहे फळ्यावर लिहिणं, तर हे व्हर्बलचं झालं. आपल्याला नॉन व्हर्बलचं विचारलं आहे. मायक्रोफोनवर बोलणं, इथे पण शब्दांचा यूज होतो, आपण बोलून जे संभाषण करतो ते, म्हणून हे पण नसणार आहे. व्हॉइस संदेश पाठवणं, तर तिथे पण आपल्याला माहिती आहे आपण बोलून कोणाला तरी एक मेसेज सेंड करतोय, हे पण नसेल. आपल्याला नॉन व्हर्बलचं इथे हवंय. असंमती दर्शवण्यासाठी मान हलवणं, तर ऑफकोर्स जेव्हा आपण मान हलवतो म्हणजे कोणत्याही प्रकारच्या शब्दांचा वापर करत नाहीये आणि म्हणूनच हे एक नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे, म्हणून ऑप्शन डी हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. त्यानंतर आहे इनकोडिंग इन कम्युनिकेशन सिस्टीम मीन्स. तर कम्युनिकेशन प्रणालीमध्ये इनकोडिंग म्हणजे काय असं आपल्याला इथे विचारलं आहे. तर इनकोडिंग म्हणजे आधी आपण ऑप्शन्स पाहूया की विचार आणि संकल्पनांचे संदेशात रूपांतर करणे. त्यानंतर आहे संदेशाचे विचारात भाषांतर करणे, संदेश पाठवणाऱ्याबद्दल मत व्यक्त करणे, संदेश कठीण शब्द वापरणे टाळणे. तर सॉरी, संदेशात कठीण शब्द वापरणे टाळणे. तर हे तर इथे नसणार आहे की आपण संदेशात कोणते शब्द वापरतोय, हे तिथे मॅटर नाही करणार आहे. म्हणजे
रिस्पेक्ट टू इनकोडिंग मी सांगते. नंतर आहे संदेश पाठवणाऱ्याबद्दल मत व्यक्त करणे, तर हे पण नाही येणार. संदेशाचे विचारात भाषांतर करणे हेही इथे नाही येणार. तर विचार किंवा संकल्पनांचे संदेशात रूपांतर करणे, तर इनकोडिंग म्हणजे बेसिकली हेच आहे की आपल्याला जर कोणाला काही मेसेज पाठवायचा आहे तो आपण इनकोड करत असतो. मग आपले जे काही विचार आहेत किंवा आपल्या डोक्यात ज्या काही संकल्पना आहेत तर त्यांचे एका मेसेजमध्ये रूपांतर करणे त्याला आपण इनकोडिंग म्हणत असतो. आणि म्हणूनच ऑप्शन ए, converting thoughts or ideas into a message, is the correct answer for this question. Next आहे, which among the following is the common language for AI? खालीलपैकी कोणती AI कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सामान्य भाषा आहे? तर ही जी भाषा आहे ती आहे पायथन, आणि म्हणूनच ऑप्शन बी पायथन हे अगदी बरोबर आन्सर या क्वेश्चनचे इथे असणार आहे. लक्षात ठेवा, AI साठी कॉमन लँग्वेज इज पायथन फ्रॉम दिस ऑप्शन्स. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत. Regarding ICT based governance, which of the following statement is or are correct? ICT आधारित शासनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं आपल्याला त्यांनी इथे विचारलं आहे. तर फर्स्ट आहे, पारदर्शकता वाढवणे हा ICT आधारित शासनाचा फायदा आहे. तर ऑफकोर्स हे करेक्ट आहे. इन्क्रीजिंग ट्रान्सपरन्सी इज अन ॲडव्हान्टेज होतोय, म्हणून हे बरोबर आहे. नेक्स्ट पाहूया, ई गव्हर्नन्स हे प्रशासकीय प्रक्रियांच्या स्वयंचलनाशी संबंधित आहे. तर जे काही ई गव्हर्नन्स आहे इज रिलेटेड टू ऑटोमेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस, हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि लास्ट आहे, ड्यू टू ICT बेस्ड गव्हर्नन्स वर्कफोर्स गेट्स रिड्युस्ड. ICT आधारित शासनामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होते असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. तर हे पण बरोबर आहे, कारण बऱ्यापैकी जे काम आहे ते आपल्याला AI कम्प्युटर या सर्व गोष्टींमुळे होत आहे, आणि त्याच्यामुळे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं तिथे संख्या कमी प्रमाणात आपल्याला वापर होतोय किंवा असं काही. म्हणून हे तिघही स्टेटमेंट इथं आपल्याला दिसतंय की अगदी बरोबर आहेत. आणि म्हणूनच इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन 1, 2 and 3, म्हणून ऑप्शन ए अगदी बरोबर आन्सर या क्वेश्चनचं इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, विच अमंग द फॉलोइंग आर द नॅशनल कोऑर्डिनेटर्स फॉर स्वयं? खालीलपैकी कोणते स्वयंचे राष्ट्रीय समन्वयक म्हणजे नॅशनल कोऑर्डिनेटर्स आहेत असं इथे त्यांनी विचारलं आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या, स्वयंचे जे काही नॅशनल कोऑर्डिनेटर्स आहेत तो मी आपल्या चॅनलवर एक स्पेशल व्हिडिओ बनवलाच आहे स्वयं आणि स्वयंप्रभा रिलेटेड, आणि त्यामध्ये मी हे सर्व तिथे तुम्हाला दिलेलंही आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तो व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला नक्की हेल्प होईल. तर याच्यामध्ये आता इथे आपल्याला विचारलं आहे की कोणते नॅशनल कोऑर्डिनेटर्स ऑफ स्वयं आहेत असं विचारलं आहे आपल्याला. तर इथे तुम्ही पाहू शकता की जे काही फर्स्ट ऑप्शन आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ कानपूर, तर हे स्वयंचं नॅशनल कोऑर्डिनेटर नाही आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कानपूर, म्हणून हे नसणार आहे. देन आहे UGC, तर येस हे आहे स्वयंचं नॅशनल कोऑर्डिनेटर्स. CEC पण आहे, कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर हे पण एक आहे, आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ओपन स्कूलिंग, हे चारही आहेत. फक्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर नाहीये, IITK, म्हणून हे ऑप्शन इथे नसेल. आणि हे चौघे ऑप्शन आपण पाहू शकतो 2, 3, 4, 5 हे आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसतंय, आणि म्हणूनच ऑप्शन बी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच गिवन बिलो आर 2 स्टेटमेंट्स, 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत आपल्याला, आणि त्यातून आपल्याला पाहायचं आहे की वरील विधानांच्या आधारे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ओके, फर्स्ट स्टेटमेंट आहे, स्वयं हे भारताचे स्वतःचे मुख प्लॅटफॉर्म आहे जे जवळजवळ सर्व विषयांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षार्थींना मुख्य ऑनलाईन अभ्यासक्रम प्रदान करते. तर यस हे अगदी बरोबर आहे, स्वयं इज इंडियाज ओन मुख प्लॅटफॉर्म. तर हे स्टेटमेंट फर्स्ट वाला जे आहे ते अगदी इथे बरोबर आहे. सेकंड पाहूया, कोर्सेरा, युडेमी, युडॅसिटी, युनिव्हर्सिटी ही मुख प्लॅटफॉर्म्स आहेत. तर हो, याच्यावर आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी काही कोर्सेसही केलेले असतील. कोर्सेरा, युडेमी हे सगळ्यात जास्त यूज केलं जातं. युडॅसिटी, युनिव्हर्सिटी हे पण यूज केले जातं. तर हे दोघंही स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत, आणि म्हणूनच बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर ट्रू. ऑप्शन ए हे अगदी बरोबर उत्तर या क्वेश्चनचं इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता पाहणार आहोत. खाली 2 विधाने दिलेली आहेत, एकाला प्रतिपादन आणि दुसऱ्याला कारण म्हटलेले आहे. तर ओके, एक असर्शन आणि रिझनचा इथे क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्ष द्या. टच स्क्रीनला इनपुट आणि आउटपुट दोन्ही उपकरण मानले जाते असं इथे म्हटलेलं आहे. तर यस, टच स्क्रीनला इनपुट आउटपुट हे दोन्ही उपकरण मानले जाते, म्हणून हे बरोबर आहे. कारण पाहूया, टच स्क्रीन एकाच वेळी डेटा पाठवू शकते आणि डेटा प्राप्त करू शकते, आणि म्हणूनच याला आपण इनपुट आउटपुट म्हणतो. तर बघा,
आपल्याला असर्शन काय दिलेलं आहे की टचस्क्रीनला इनपुट आउटपुट म्हटलेलं आहे आणि त्याचं कारण काय आहे, कारण ते एकाच वेळी डेटा पाठवू शकते आणि प्राप्त करू शकते. आपल्याला जर कोणाला मेसेज सेंड करायचा आपण टच स्क्रीनचा यूज करून तो मेसेज त्यांना पाठवू शकतो आणि जर आपल्याला रिसीव्ह पण करायचा आहे तर ओपन करायला आपण टच स्क्रीनचा यूज करू शकतो. म्हणून हे जे काही असर्शन आहे आणि त्याचं हे रिझन पण बरोबर आहे. बघा ऑप्शन ए तुम्ही पाहू शकता, ए आणि आर दोघंही सत्य आहेत. जे काही असर्शन आणि रिझन आहे दोघंही सत्य आहे आणि आर हे ए चं योग्य स्पष्टीकरण आहे आणि म्हणूनच आपलं ऑप्शन ए हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आय होप हे क्वेश्चन सगळे तुम्हाला व्यवस्थित समजत असतील. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्पोनंट्स फॉल अंडर प्रिस्टेज ऑफ प्रिसेज प्रोसेसर प्रोडक्ट मॉडेल ऑफ टीचिंग लर्निंग प्रोसेस. अध्यापन अध्ययन प्रक्रियेच्या प्रिसेज प्रोसेसर प्रॉडक्ट मॉडेलच्या प्रिसेज टप्प्यात खालीलपैकी कोणते घटक येतात असे इथे विचारला आहे. हा प्रश्न थोडा वेगळ्या टाईपचा आहे म्हणून व्यवस्थित लक्ष द्या की अध्यापन अध्ययनाची प्रिसेज प्रोसेसर प्रॉडक्ट मॉडेल याच्यामधला प्रिसेज टप्प्यात कोणकोणते घटक येतात असं आपल्याला त्यांनी इथे विचारलं आहे. तर यात आधी आता समजून घ्या की प्रिसेज जो काही टप्पा आहे किंवा प्रिसेज प्रोसेसर आणि प्रोडक्ट मॉडेलच्या प्रिसेज टप्प्यात काय येतं, तर बेसिकली जेव्हा विद्यार्थ्यांचे वैयक्तिक वैशिष्ट्ये, शिक्षकांची पूर्वतयारी आणि शिक्षणाचा जो संदर्भ आहे त्याचा समावेश याच्यामध्ये होत असतो. हा जो काही टप्पा आहे तो प्रत्यक्ष वर्ग किंवा अभ्यास सुरू होण्याच्या आधी अस्तित्वात असणाऱ्या घटकांवर आधारित असतो. तर याच्यात काय काय येतं, विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये म्हणजे स्टुडंट्सचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते, आणि शिक्षकांची स्वतःची तयारी त्याचाही समावेश होत असतो. शिकण्याचे वातावरण असते त्याचा समावेश याच्यामध्ये होत असतो. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, आणि जे काही आपण लर्निंगचं आपलं आउटकम असतं की आपल्याला शिकवण्याचं काय आहे किंवा त्याचं नियोजन वगैरे, आणि त्यामुळेच ऑप्शन ए ज्याच्यामध्ये समावेश आहे आशय विश्लेषण म्हणजेच कॉन्टेंट ऑफ अनालिसिस, अध्ययन निष्पत्ती नियोजन आणि शिकणाऱ्याची प्रेरणा, म्हणून ऑप्शन नंबर ए 146 हे आपलं अगदी बरोबर आन्सर या क्वेश्चनचं इथे लक्षात असणार आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रिसेज मॉडेल विचारला आहे आणि ऑप्शन ए हे अगदी बरोबर आन्सर या क्वेश्चनचं इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्कशन मेथड ऑफ टीचिंग डज नॉट हॅव द ॲडव्हान्टेजेस ऑफ डेव्हलपिंग. अध्यापनाच्या चर्चा पद्धतीचा कोणता फायदा विकसित होत नाही, फायदा नाही होत असं इथे विचारलं आहे. तर ऑप्शन्स बघा, आकलन आणि अनुभव, अनुभवाची विचारपूर्वक विमर्शक पातळी, सक्रिय अध्ययन, संरचित क्रमाने सामग्रीच्या प्रवाहाचे संघटन. तर आपल्याला आकलन आणि अनुभव नक्कीच येत असतात डिस्कशन मेथडने, आणि कोणतं होत नाही असं विचारलंय म्हणून हे ऑप्शन नसणार आहे. अनुभवांची पातळी जी काही आहे ती, तर हे पण इथे येत असतं म्हणून हे पण नाही येणार. एक ऍक्टिव्ह लर्निंग होत असते हे पण बरोबर आहे पण आपल्याला होत नाही हे पाहायचं आहे. संरचित क्रमाने सामग्रीच्या प्रवाहाचे संघटन, तर ऑर्गनायझेशन ऑफ कॉन्टेंट फ्लो इन एका स्ट्रक्चर सिक्वेन्स मध्ये चर्चा पद्धतीचं नाहीयेत. आपण सर्वांचे मतं तिथं मांडत असतो आणि त्याप्रमाणे डिस्कशन मेथड यूज करत असतो म्हणून हे ऑप्शन नाही, हे रॉंग आहे आणि म्हणूनच अगदी बरोबर आन्सर असणार आहे. लास्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, एका शिक्षकाला अनुभवातून असे आढळले की संक्षिप्त सारांश रूपात माहिती देत असता विद्यार्थी ती लक्षात ठेवण्यास आणि आठवण्यास सक्षम असतात. खालीलपैकी कोणता याचा अर्थ किंवा निष्कर्ष नाही. तर संक्षिप्त सारांश विद्यार्थ्याला सक्रिय सहभागासाठी प्रेरित करेल, तर हे एक काइंड ऑफ इम्प्लिकेशन आहे की हो विद्यार्थ्याला ते प्रेरित करेल. संक्षिप्त सारांश आकलन आणि संकल्पना स्पष्टीकरणात सुधारणा करेल, तर हे पण इथं होईल की विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण जे आहे त्याच्यात सुधारणा करण्यास हेल्प होईल, आणि आकलनाचा विचार न करता पाठांतरावर भर देईल, हे पण याच्या रिलेटेड अगदी बरोबर आहे. आणि आपल्याला कोणतं नाही असं विचारलं आहे, तर संक्षिप्त सारांश हा बोधात्मक अध्ययनाची गुरुकिल्ली आहे, तर ही गुरुकिल्ली आहे असं इथे आपल्याला नाही म्हणता येणार कॉग्नेटिव्ह लर्निंगची, आणि म्हणूनच ऑप्शन नंबर डी, आपल्याला इम्प्लिकेशन नाही असं विचारलं होतं म्हणून ऑप्शन नंबर डी हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. तर आय होप हा व्हिडिओ ही तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. कोणत्याही प्रकारचा काही डाऊट असेल मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा, आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.